नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. लवकरच स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस येणार आहे. तो म्हणजे स्वामींचा पवित्र प्रकट दिन हा लवकरच येणार आहे. अनेक भक्त या दिवसाच्या निमित्ताने विशेष सेवा, पूजा आणि पारायण करत असतात. विशेषतः श्री गुरुचरित्राचे पारायण करणे ही एक अतिशय पवित्र अशी सेवा असते. पण अनेक भक्तांच्या मनात प्रश्न असतो, गुरुचरित्र पारायण कसे करावे, ते कधीपासून सुरू करावे आणि स्वामी प्रकट दिनापर्यंत कोणत्या सेवा कराव्यात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथात गुरूंचे महत्त्व, भक्ती, धर्म आणि जीवनातील मार्गदर्शन याबद्दल अनेक कथा सांगितलेल्या आहेत. अनेक भक्त श्रद्धेने या ग्रंथाचे पारायण तर करतच असतात. त्यामुळे मनाला शांती मिळत असते आणि श्रद्धा दृढ होत असते. गुरुचरित्र पारायण कधी सुरू करायचे? तर गुरुचरित्र पारायण सुरू करण्यासाठी गुरुवार हा दिवस विशेष शुभ असतो. अनेक भक्त पारायण करत असतात. गुरुवारी सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे. देवघरात स्वामी किंवा दत्तगुरूंच्या फोटोसमोर बसायचे. दीप आणि अगरबत्ती लावायची. मन शांत करून पारायण सुरू करायचे. काही जण 7 दिवसाचे पारायण करतात, तर काही जण 3 दिवसांचे किंवा 1 दिवसाचे सुद्धा पारायण करतात. पारायण करताना काय काय लक्षात ठेवायचं आहे? तर पारायण करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते. मन शांत ठेवावे. शक्य असल्यास साधे सात्विक अन्न घ्यावे. राग आणि वाद टाळायचे. रोज ठराविक वेळेलाच वाचन करायचे. या गोष्टीमुळे भक्ती अधिक मनापासून करता येते. स्वामी प्रकट दिनानिमित्त करायच्या कोणकोणत्या सेवा आहेत? तर स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त विशेष सेवा असतात. त्या कोणकोणत्या आहेत? तर नामस्मरणाची सेवा. स्वामींचा सर्वात प्रसिद्ध मंत्र श्री स्वामी समर्थ हा आहे. हा मंत्र 108 वेळा जपणे ही एक सोपी आणि सुंदर सेवा असते. ही सेवा स्वामींना अत्यंत प्रिय अशी सेवा आहे. नामस्मरणाची सेवा. त्यानंतर दिवा लावायची सेवा. स्वामींच्या फोटोसमोर रोज एक दिवा लावायचा आहे. तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा. पण दीप लावताना मनात प्रार्थना करायची आहे. अन्नदान ही सर्वात मोठी सेवा असते. गरिबांना अन्न देणे, पक्ष्यांना धान्य टाकणे, गाईला भाकरी देणे. अनेक भक्त या सेवेचे विशेष महत्त्व अनेक भक्तांना आलेले आहे आणि त्यांना याची अनुभूतीसुद्धा आलेली आहे. त्यानंतर स्वामी कथा वाचन करायचे आहे. स्वामींच्या कथा वाचणे किंवा ऐकणे हे देखील एक पवित्र सेवाच आहे. त्यातून भक्तांना श्रद्धा आणि प्रेरणाही मिळत असते. आता एक छोटी कथा आहे जी अत्यंत प्रेरणादायी आहे आणि त्याचे आयुष्य कसे बदलले आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर गुरुचरित्राचे पारायण त्यामध्ये काय काय करायचं आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत. तर एक भक्त अनेक वर्ष अडचणीत होता. त्याला कोणत्याही कामात यश मिळत नव्हते. एका गुरुवारी त्याने श्रद्धेने श्री गुरुचरित्राचे पारायण केले. तो रोज मनापासून वाचन करत होता. काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात परिस्थिती बदलू लागली. त्याला नवीन संधी मिळाली आणि त्याचे कामसुद्धा सुरू झाले. तो नेहमी म्हणायचा, गुरुचरित्र वाचनाने मला धैर्य मिळाले. स्वामी भक्तांनो, जर तुम्हीही स्वामीवर श्रद्धा ठेवत असाल
तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ दुसऱ्या स्वामी भक्तापर्यंत नक्की शेअर करा. स्वामी भक्तांनो, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा सोडू नका. स्वामी समर्थ यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून स्वामींचे नामस्मरण करत राहा आणि चांगले कर्म करत राहा. स्वामी भक्तांनो, गुरुचरित्र पारायण हे फक्त एक वाचन नाही, तर ती एक भक्तीची साधना असते. अनेक भक्त सांगत असतात की जेव्हा ते श्रद्धेने श्री गुरुचरित्र वाचायला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. कारण या ग्रंथामध्ये गुरुचे महत्त्व, भक्तीची ताकद आणि जीवनात योग्य मार्ग कसा शोधायचा याबद्दल अनेक प्रेरणादायी कथा सांगितलेल्या आहेत. आता आपण पाहणार आहोत पारायण करताना घ्यायची काळजी. गुरुचरित्र पारायण करताना काही गोष्टीचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. वाचन करण्यापूर्वी देवाला नमस्कार करायचा, मन शांत ठेवायचे. वाचन करताना घाई अजिबात करायची नाही. भक्ती मनापासून केली तरच तिचा खरा अर्थ समजत असतो. स्वामी प्रकट दिनापूर्वी 7 दिवसांची सेवा कोणती आहे? तर स्वामी भक्त प्रकट दिनाच्या आधी 7 दिवसांची एक छोटी सेवा करत असतात, ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्या 7 दिवसामध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करता येतात? तर रोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर दीप लावायचा आहे. 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. गुरुचरित्रातील एक अध्याय तरी वाचायचा आहे. शक्य असल्यास एखाद्याला मदतसुद्धा करायची आहे. असे केल्याने मनात सकारात्मकता वाढत असते. अनेक भक्तसुद्धा यांचा अनुभव सांगत असतात. एक तरुण खूप अडचणीत होता. त्याला नोकरी मिळत नव्हती आणि घरची परिस्थितीही अत्यंत कठीण झालेली होती. एके दिवशी त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीने त्याला सांगितले, तू श्रद्धेने गुरुचरित्र वाचायला सुरुवात कर. त्या तरुणाने गुरुवारी सकाळी श्री गुरुचरित्राचे पारायण सुरू केले. तो रोज थोडा वेळ काढून वाचन करायचा आणि शेवटी स्वामींचे नामस्मरणसुद्धा करायचा. काही आठवड्यांनी त्याला एका ठिकाणी मुलाखतीची संधी मिळाली आणि त्या मुलाखतीत त्याची निवडसुद्धा झाली. तो नेहमी म्हणायचा, गुरुचरित्र वाचल्याने मला धैर्य आणि विश्वास मिळाला. अनेक संत सांगत असतात की भक्तीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे श्रद्धा आणि चांगले कर्म. स्वामी समर्थ यांच्या भक्तामध्ये सुद्धा एक विश्वास आहे की जो भक्त मनापासून नामस्मरण करतो आणि इतरांना मदत करत असतो, त्याच्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल दिसायला सुरुवात होते. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही कधी गुरुचरित्र पारायण केले असेल किंवा स्वामींच्या नावाने प्रार्थना केली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. तुमचा अनुभव इतर भक्तांनाही प्रेरणा देऊ शकतो. स्वामी भक्तांनो, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा आणि आशा सोडू नका. स्वामी समर्थ यांचे आजही एक प्रसिद्ध भक्तांना धैर्य देणारे वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून स्वामींचे नामस्मरण करत राहा, चांगले कर्म करत राहा आणि सकारात्मक विचार ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, स्वामी भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन स्वामी अनुभवासह. सर्वांना श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण.